आपला जो लास्ट प्रॅक्टिकल आहे CCWSचा, त्यामध्ये आपल्याला FOSS करून जो आहे एक व्हर्च्युअल मशीन आपल्याला इन्स्टॉल करायची आहे, म्हणजे इन्स्टॉलेशन प्रोसेस दाखवायची आहे. त्यामध्ये आपल्याला एक FOSS ISO फाईल लागेल, जी आपल्याला कॉलेजच्याच फोल्डरमध्ये डाउनलोड्समध्ये आपल्याला ती दिसेल. लाईक अशी अशी इकडे आहे FOSS क्लाउड इन्स्टॉलर करून अशी एक ISO फाईल तुम्हाला तिकडे दिसेल. ओके, सो आपण इकडे स्टार्ट करूया. व्हर्च्युअल मशीन सगळ्यात फर्स्ट आपण क्रिएट अ न्यू व्हर्च्युअल मशीन करूया. क्रिएट अ न्यू व्हर्च्युअल मशीन वरती क्लिक केल्यावरती एक असा इंटरफेस येईल. असं इंटरफेस आल्यावरती याला काही चेंजेस करायचे नाही. टिपिकली रिकमेंडेड वरतीच राहू द्या, नंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावरती आपल्याला इकडे इन्स्टॉलर डिस्क इमेज वरती क्लिक करायचं आहे. ओके, सो जी मी आता ISO फाईल दाखवलेली ती आपल्याला इकडनं ब्राउज करायची आहे. ब्राउज वरती क्लिक करून ओके, सो या ISO फाईलला आपल्याला इकडनं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यावरती त्या ISO फाईलचं इकडे पाथ येईल. त्यानंतर नेक्स्ट इथं लिनक्स सिलेक्ट करायचं आहे. लिनक्सच्या नंतर व्हर्जनमध्ये उबंटू 64 बीट सिलेक्ट करायचं आहे. इफ इन केस अगर इकडं उबंटू सिलेक्ट असेल तर ह्याला डिसिलेक्ट करून करेक्टली उबंटू 64 बीटच सिलेक्ट करायचं आहे. देन नेक्स्ट मध्ये ह्याला काहीच नाही करायचं. सेम जो पाथ आहे त्याला ॲज इट इज तसंच ठेवायचं. नेक्स्ट करून इकडं स्टोअर व्हर्च्युअल डिस्क ॲज अ सिंगल फाईल करायची. त्यानंतर इकडं आपल्याला डिस्कची स्टोरेज द्यायची आहे 140 GB. 140 GB दिल्यानंतर ह्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावरती ह्याला इथं कस्टमाइज हार्डवेअर करायचं. कस्टमाइज हार्डवेअर केल्यावरती असा इंटरफेस येईल. त्यामध्ये आपल्याला रॅम सिलेक्ट करायचं आहे. ॲज अ त्याला 8 GB वरती सेट करायचं आहे. ओके, मेमरी रॅममध्ये. देन प्रोसेसरमध्ये आपल्याला व्हर्च्युअल इंटेल VT X EPD AMD हे जो फर्स्ट ऑप्शन आहे ह्याला सिलेक्ट करायचं आहे, हा प्रोसेसर. ओके, देन बाकी अजून काय करायचं नाही. क्लोज करून याला फिनिश करायचं आहे. ओके, व्हर्च्युअल मशीन क्रिएट व्हायला थोडासा टाइम लागतो, तर थोडा वेट करायचं. ओके, याला पॉवर ऑन करून पण वेट करूया की पूर्ण प्रोसेस होईपर्यंत. ओके, तिकडे लास्ट ऑप्शन तुम्हाला तिकडे येस किंवा नो विचारायला येईल, तेव्हाच त्याला स्क्रीनला हात लावायचे. अदरवाईज मध्ये काहीच कुठलेही कीज क्लिक करायचे नाही. ओके ओके, थोडा वेळ वेट केल्यावर तुम्हाला असं काही लोड होताना दिसेल. अजून वेट करा जोपर्यंत तो तुम्हाला कमांड विचारत नाही की येस किंवा नो. ओके, इथं वेट करायचं. इकडे टायमर आहे 20 सेकंडचा. तो ऑटोमॅटिकली त्याचा टायमर कंप्लीट झाल्यावर ऑटोमॅटिकली पुढे प्रोसेस होईल, लाईक दिस. ओके, हा इंटरफेस आल्यावरती आपल्याला इथं सिम्पली आपला जो कल्सर आहे जिथे ब्लिंक होत आहे तिकडे कल्सर नेऊन वन टॅप क्लिक करायचं आहे. लेफ्ट क्लिक करायचं. ओके, देन तिकडे टाईप करायचं आहे येस. ओके, येस क्लिक टाईप करून एंटर दाबायचं. देन इकडे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे डेमो सिस्टम. सो इकडे आपण टाईप करूया 1. ओके, 1 सिलेक्ट करून एंटर केलं. ओके, इकडे एंटर केल्यावरती इथं टाईप करायचं आहे SDA. देन अगेन एंटर. ओके, एंटर केल्यावर इथे अगेन येस. जेवढे पण येस नो विचारतील सगळ्यांमध्ये येसच करायचं आहे. कल्सरला आपल्याला परत आणण्यासाठी
प्लस अल्ट दाबायचं, तर मी ऑटोमॅटिकली कर्सर परत येतो. थोडंसं वेट करायचं, इकडं प्रोसीड होईल. थोडा टाइम लागतो याला प्रोसीड व्हायला, सो वेट करायचं थोडं. मी व्हिडिओज मध्ये मध्ये पॉज केलेत, म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये ते प्रोसेस लवकर लवकर होताना दिसेल. ॲक्च्युअलमध्ये ते प्रोसेस व्हायला त्याच्या मागे खूप टाइम लागतो, अराउंड 10 to 20 मिनिट्स लागतात कधी कधी. ओके, ते पूर्ण लोड झाल्यावरती इकडं तो विचारेल प्लीज एंटर द डिव्हाइस विच यू वूड लाईक टू यूज. ओके, सो इथं ना वरतीच अवेलेबल इथरनेट डिव्हाइस करून इकडे ना एक कोड नंबर दिला असेल. हा सेम टू सेम कोड नंबर आपल्याला इकडे ॲज अ डिव्हाइस नंबरवरती टाकायचा आहे. सेम प्रोसेस जसं आधी मी केलेलं. कल्सरला जे ब्लिंक लाईन आहे त्याच्यावरती नेऊन क्लिक करायचं, then जे कोड आहे तो तिकडे टाईप करायचा. जसं इथं आहे ENO 11677777736. ओके, ॲज इट इज जो नंबर होता तोच नंबर मी इकडे टाकलाय आणि एंटर केलं. ओके, देन आपल्याला इकडे येस करायचं आहे. अगेन येस. ओके, एवढं केल्यावरती परत एकदा थोडा वेळ वेट करायचा आहे आपल्याला प्रोसेससाठी. ओके, सिस्टम परत एकदा रिबूट होईल आणि रिटर्न स्टार्ट होईल. 9 सेकंड म्हणजे वेट करायचं आहे, ऑटोमॅटिकली ते बूट होऊन स्टार्ट होणार. हे 2 पेंग्विन्स दिसले म्हणजे आपण सक्सेसफुली आपला जो काही प्रोसेस आहे रन झालेला आहे. थोडा वेट करायचं, ऑटोमॅटिकली ते पूर्ण प्रोसेस होणार आणि लास्टला ॲडमिन साईट ओपन करून देईल. ओके, ते कंप्लीट झाल्यावरती असं काही शो होईल इकडं. सो ॲज अ लॉग इनमध्ये इकडं दिलं आहे की युजर आय डी ॲडमिन आहे, पासवर्ड ऑल्सो ॲडमिन आहे. सो सेम इकडे टाकायचं आहे. कल्सरला इकडे नेलं, क्लिक केलं, ॲडमिन, एंटर, ॲडमिन. ओके, इथं आपल्याला पासवर्ड दिसणार नाही, सो जस्ट आपल्याला ॲडमिन टाईप करून एंटर करायचं. ओके, अगेन करूया. ॲडमिन, ॲडमिन, वेट मी एकदा चेक करतो. फॉर अ कन्सोल युजर नेम इज रूट, सॉरी रूट युजर नेम आहे, and password is admin. Root admin. ओके, गॉट इट. लोकल होस्ट हॅश आलं म्हणजे आपलं प्रॅक्टिकल पूर्ण इकडं कंप्लीट झालं. एवढंच करायचं होतं. युजर नेम रूट आहे, पासवर्ड ॲडमिन आहे. पासवर्ड तिकडं दिसणार नाही. ओके, सो जे आहे ते डायरेक्टली आपण टाईप करायचं आणि एंटर करायचं. बिकॉज ऑफ लिनक्स आहे, सिक्युरिटी पर्पज आहे, सो म्हणून आपल्याला तिकडं ते दिसणार नाही. ओके, हे लक्षात ठेवा. तुमचं
जे युजर नेम आहे ते रूट आहे आणि पासवर्ड ॲडमिन आहे. जरी लक्षात नसलं तर इकडे लिहिलं आहे कन्सोल एस एच एस लॉग इन साठी युजर नेम रूट आहे, पासवर्ड ॲडमिन आहे. ओके, एवढाच प्रॅक्टिकल होता. डाऊट असला तर मेसेज कर.